रामाजीवाडी नवी शुक्रवारी येथील प्लॉट क्रमांक 9 आणि 10 या जागेच्या मालकी हक्काच्या वादात न्यायालयानं ॲडव्होकेट किशोर बाबूराव आंबिलवाडे यांच्या बाजूने निकाल दिलाय। सदर जागा त्यांनी 11 डिसेंबर 1986 रोजी रजिस्टर्ड विक्री पत्राद्वारे खरेदी केली असून सर्व कागदपत्रे आणि कर भरणा नियमित आहे। यापूर्वी वसंत अनवाने आणि नंतर नागपूर सुधार प्रन्यासकडून अतिक्रमणाचा प्रयत्न करण्यात आला होता। दोन्ही प्रकरणांमध्ये न्यायालयानं आंबिलवाडे यांच्या बाजूने निर्णय देत सुधार प्रन्यासला फलक काढण्याचे आदेश दिले आणि 7,000 रुपयांचा दंड ठोठावण्यात आलाय। हा प्रकार असा आहे, राहतो आमचा प्लॉट नंबर आहे 8, 9 नंबर अर्धा माझ्या मावशीचा आहे, अर्धा जो आहे अर्धा माझ्या वडिलांनी विकत घेतला आणि 10 पूर्ण असे 9चा अर्धा आणि 10 पूर्ण अशी प्लॉट माझ्या वडिलांनी 1986 या साला विकत घेतली होती। ती जी विक्री पत्र जे आहे ते आजपर्यंत कोणत्याही कोर्टात चॅलेंज झालेलं नाही आहे आणि त्या विक्री पत्राच्या आधारावरती माझ्या वडिलांचं नाव प्रॉपर्टी कार्डवरती सुद्धा चढलेलं आहे। 1986 पासून तर 2025 पर्यंत आम्ही त्या जागेचा जो कॉर्पोरेशनचा टॅक्स आम्हाला लागतो तो दरवर्षी आम्ही भरत असतो। त्या जागेचा ताबा, त्या जागेचं मालकी हक्क हायकोर्टापर्यंत आता याच्या अगोदर 3 वेळा प्रूव्ह झालेला आहे। हे प्रूव्ह झालं असल्यावरती सुद्धा महानगरपालिका आम्हाला आमच्या प्लॉटचं सँक्शन देत नाही, जेव्हा की यांनी याच्या अगोदर आम्हाला 3दा सँक्शन दिला। ते सँक्शन दिलेलं जे आहे ते त्यांनी लोकांच्या म्हणण्याला बळी पडून किंवा तिथल्या स्थानिक लोकांच्या म्हणण्याला बळी पडून हे सर्व त्यांनी आमचा मॅप रिव्होक केलेला आहे। जेव्हा की विश्व प्रेरक प्रगती मंडळ यांच्या बायलॉज प्रमाणे कुठेही असं लिहिलेलं नाही आहे की कॉर्पोरेशनच्या असलेल्या जागेवरती तुम्ही संरक्षण करावं, असं त्यांच्या बायलॉजमध्ये कुठेही लिहिलेलं नाही आहे। त्यांची जी संस्था आहे ही त्यांच्या म्हणण्याप्रमाणे चॅरिटी कमिशनरकडे पंजीकृत झालेली आहे, पण याबाबतचे आतापर्यंत यांनी कोणतेही दस्तावेज दिलेले नाही आहे। आणि जेव्हाही केव्हा हे काय करतात, पोलीस स्टेशनमध्ये जातात किंवा एखाद्या ऑटोनॉमस बॉडीकडे जातात तेव्हा हे लेटर पॅडचा यूज करतात आणि ते सांगतात की ही जी जागा आहे ही पब्लिक युटिलिटीची आहे। अरे पब्लिक युटिलिटीची जर अंदा असती तर त्या पब्लिक युटिलिटीच्या प्रॉपर्टीबद्दल मला महानगरपालिका आपला NITने NOC देऊन माझी सेलडीड ट्रस्टी झाली, माझी सेलडीड झाली म्हणून त्या आधारावरती मी मालक आहे, ताबा आहे। माझ्या ताब्याला जर अंदा कोणी डिस्टर्ब करत असेल तर मला राईट आहे माझ्या स्वतःच्या संरक्षणाचा आणि माझ्या प्रॉपर्टीच्या संरक्षणाचा मला पूर्ण राईट आहे। त्यामुळे मी गेल्या 7/12/2025 रोजी माझ्या जागेवरती अनधिकृतरित्या वस्तीतले लोक मंडप टाकत असताना मी त्यांना रोखलं असताना त्यांनी माझ्या परिवारावरती खूप मोठा प्राणघातक हल्ला केला। त्या हल्ल्याबाबत मी गणेशपेठ पोलीस स्टेशनमध्ये माहिती दिलेली आहे आणि रिपोर्टसुद्धा केलेली आहे। आज DCP साहेबांचा फोन आलेला आहे की त्यांनी उद्या आम्हाला तिथे बोलवलेलं आहे। त्यामुळे राहिला प्रश्न याचा की आम्हाला सँक्शन हे का मिळत नाही आहे, कारण आमच्या वस्तीतले लोक वारंवार कॉर्पोरेशनमध्ये जातात, कॉर्पोरेशनमध्ये जाऊन कॉर्पोरेशनच्या ठेकेदाराच्या थ्रू जे अधिकारी आहे ते त्याला बळी पडतात आणि आमचं सँक्शन दरवेळेस आमचा रोखतात। आता राजकीय दबाव आहे किंवा नाही आहे याबाबतचं माहिती माझ्याजवळ कागदोपत्री जरी नसली तरी मी असं म्हणू शकतो की राजकीय दबाव असला पाहिजे। लोकवाहिनी मीडियाकरिता अविनाश तोतडे, नागपूर।